थंडीची चाहूल लागताच आपल्याकडे घरोघरी असे डिंकाचे लाडू बनवतात. पण माझ्याकडचे हे डिंकाचे लाडू बघा, यामध्ये साखर नाही, गूळ नाही, तरी सुद्धा चवीला अतिशय रुचकर आणि विशेष म्हणजे यामध्ये काजू, बदाम असे कोणतेही महागडे ड्रायफ्रूट सुद्धा वापरले नाहीत. शरीराला ऊब देण्यासाठी किंवा मग सांधेदुखी, कंबरदुखी अशा बऱ्याचशा आजारांवर आपण हे डिंकाचे लाडू एकदाच बनवून साधारण 1 ते 1.5 महिना अगदी सहज खाऊ शकता. तर डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे डिंक. तर इथे मी हा 1 वाटी भरून डिंक घेतलाय. डिंक घेताना शक्यतो असा छोट्या आकाराचा घ्यायचा, म्हणजे तळायला सोपा जातो. सोबतच बघा, हा फक्त 1 वाटी डिंक आहे, पण तळल्यानंतर मात्र तो साधारण 3 ते 4 वाट्या अगदी सहज भरतो. डिंकाचे लाडू खाताना ते दातात चिकटू नये किंवा मग चिकटपणा जाणवू नये, यासाठी हा डिंक व्यवस्थित तळणं फार गरजेचं आहे. तर त्याचसाठी हा डिंक मी सर्वात शेवटी तळून घेते. तर त्यापूर्वी एखादी जाडशी कढई ठेवायची आणि यामध्ये 1 वाटी भरून मखाना घालायचे. मखाना घातले म्हणजे कसे, शरीराची प्रतिकार शक्ती वाढते आणि सोबतच पचायलाही हलके असतात. वजन कमी करणं किंवा मग वारंवार भूक लागू नये, यासाठी ह्या मखान्यांचे सेवन फार गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या या लाडूमध्ये मी हे मखाना सुद्धा वापरत आहे. हलकेसे गरम झाले की मग बाजूला ठेवायचे. आता याच कढईमध्ये 1 वाटी भरून सुकं खोबरं घेतलं. तर हे सुकं खोबरं अगदी मंद गॅसवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. फार लालसर वगैरे न करता खोबऱ्याचा बघा हलकासा रंग बदलला आणि लगेचच हे खोबरं मी बाजूला काढलं. आजचे हे डिंकाचे लाडू कोणीही अगदी सहज बनवू शकता. यामध्ये मी काजू, बदाम किंवा अक्रोड वगैरे असे कोणतेही महागातले ड्रायफ्रुट्स वापरले नाही. गोडसरपणासाठी बघा, अर्धी वाटी भरून खारीक पावडर घेतली. खारीक पावडर आपण तुपावर परतू शकता किंवा इथे मी ही कोरडीच अशी परतून घेतली. साधारण 2 मिनिटे तरी ही अशी परतून घ्यायची. सोबतच हे लाडू बनवताना बघा, गूळ किंवा साखर या कोणत्याही पदार्थाचा वापर केलेला नाही. यामध्ये मी खजूर वापरणार आहे. तर हलकासा असा चिकट असणारा खजूर घ्यायचा. यातील सर्व बिया मी काढून घेतल्यात आणि हा खजूर सुद्धा कमी गॅस ठेवून परतून घ्यायचा. तयार केलेले लाडू साधारण 2 ते 2.5 महिने तरी व्यवस्थित टिकावे, यासाठी यातील सर्व जिन्नस बघा व्यवस्थित असे मी परतून घेतले. म्हणजे लाडू खमंग तर होतातच, शिवाय खूप दिवस टिकायलाही मदत होते. खजूर सुद्धा बाजूला काढते आणि डिंक तळण्यासाठी एखादी अशी लहान आणि खोलगट कढई घ्यायची. यामध्ये अर्धी वाटी भरून तूप घातलं. आपल्याला जर जास्त तूप वापरायचं असेल तर तसं सुद्धा वापरू शकता. आता सर्व डिंक एकाच वेळी यामध्ये न घालता थोडा थोडा डिंक घालून तो तळून घ्यायचा. आपण जर एकाच वेळी सर्व डिंक घातला तर मात्र तो एकमेकाला चिकटतो आणि आतपर्यंत व्यवस्थित भाजत नाही. म्हणूनच तर हा डिंक थोडा थोडा असा तळून घ्यायचा. अगदीच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे डिंक असा हा तुपामध्ये घातला म्हणजे व्यवस्थित साधारण तिप्पट तरी फुलून येतो. त्यामुळेच अगदी थोडा थोडा डिंक तळून घेऊ. आपल्याकडे जर तूप नसेल किंवा काही जण तूप खायचा कंटाळा करतात, तर त्यासाठी हा डिंक आपण तेलामध्ये तळून सुद्धा वापरू शकता. तर याचप्रमाणे बघा, 3 बॅच मध्ये हा डिंक मी तळून घेतलाय. डिंकाचे कोणतेही पदार्थ बनवताना किंवा मग डिंकाचे असे लाडू बनवताना डिंक आतपर्यंत व्यवस्थित तळणं फार गरजेचं आहे. म्हणूनच तर एखादी अशी खोलगट कढई घ्यायची आणि हा डिंक अगदी व्यवस्थित असा तळून घ्यायचा. आपल्याला जर जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असेल तर आदल्या दिवशी असं सर्व साहित्य काढून ठेवून दुसऱ्या दिवशी अगदी निवांतपणे हे लाडू बनवू शकता. यामध्ये बघा, कोणतेही महागातले ड्रायफ्रुट्स किंवा विशेष वेगळं साहित्य असं वापरलं नाही. साधारण 4 ते 5 जिन्नसांमध्ये आजचे हे लाडू आपण बनवणार आहोत. सोबतच साखर गूळ न वापरता सर्वच पौष्टिक जिन्नस वापरल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे लाडू खाऊ शकता. सर्व साहित्य तर तयार आहे. आता पुढची प्रोसेस म्हणजे सुरुवातीला हा डिंक आपण बारीक करून घेऊ. तर त्यासाठी एखादं मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये हा डिंक घालू. डिंक बघा, अगदीच बारीक पेस्ट वगैरे न करता हलकीशी रवाळ अशी पावडर बनवली. हा डिंक मी बाजूला काढते आणि यामध्ये उरलेले जिन्नस घालून सर्वांची अशी पूड करून घेऊ. तर सुरुवातीला यामध्ये मखाना घातले. मखाना फिरवून नंतर आपण खजूर घालू शकता किंवा इथे मी हे दोन्ही एकत्र वाटलेलं आहे. खजूर शक्य तेवढा बारीक करायचा, म्हणजे लाडू वळायला मदत होते.
खजुराचा चिकटपणा आणि डिंक तळताना वापरलेलं तूप यामुळे सर्व साहित्य एकजीव व्हायला मदत होते. आता सर्वात शेवटी यामध्ये एक चमचा भरून वेलची पूड घातली. आपल्याला जर जायफळ पूड वापरायची असेल तर तशी सुद्धा घालू शकता. आता हाताने बघा सर्व जिन्नस असे एकजीव करायचे. यामध्ये कुठे डिंकाचे खडे असतील तर हाताने असे मोडून घेऊ. सर्व साहित्य असं चांगलं एकजीव करतानाच आपल्याला समजतं की याचे लाडू अगदी व्यवस्थित बांधले जातील. तर त्यासाठी थोडंसं मिश्रण घेऊन सुरुवातीला दोन्ही हाताने वळायचं आणि लाडूने गोलाकार पकडला की मग मात्र एका हातामध्ये घेऊन हलकासा असा दाबून घ्यायचा. म्हणजे न सुटता व्यवस्थित असा लाडू तयार होतो. मिठाईच्या दुकानात वगैरे जे डिंकाचे लाडू असतात त्यावर खोबरं छान असं उठून दिसतं. त्यासाठीच आजच्या या लाडूंमध्ये खोबरं अतिशय बारीक न करता असेच किसून घेतलेलं आहे. त्यामुळेच या लाडवांवर खोबरं सुद्धा उठून दिसतंय. तर हे बघा एक लाडू आपला बनवून झाला. याचप्रमाणे सर्व लाडू मी बनवून घेते. एवढ्या या साहित्याच्या प्रमाणात अगदी पटकन असे लाडू वळून होतात. पण आपण जर पहिल्यांदाच हे डिंकाचे लाडू बनवताय, वळायला थोडे अवघड जात असतील तर लाडू वळताना यामध्ये थोडंसं म्हणजेच एखादा चमचा भरून तूप घालायचं. म्हणजे अगदी सहज हे लाडू वळता येतात. एवढ्या साहित्यामध्ये साधारण 21 लाडू तरी अगदी सहज होतात. हिवाळ्यामध्ये होणारी कंबरदुखी, सांधेदुखी अशा बऱ्याचशा आजारांवर असे हे डिंकाचे लाडू फार उपयोगी ठरतात. सोबतच यामध्ये आपण साखर, गूळ असं काहीच न वापरल्यामुळे भरपूर पौष्टिक तसेच रुचकर असे हे लाडू होतात. तर तुम्हाला हे डिंकाचे लाडू कसे वाटले? सोबतच लाडू बनवण्याची पद्धत कशी वाटली? मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.